कंटिन्युअस फ्युचर टेन्स. कोणता टेन्स? फ्युचर टेन्स म्हणजे चालू भविष्यकाळ. काय बोलतात त्याला? भविष्यकाळ. म्हणजे आता हा टेन्स आहे तो ओळखायचा कसा? तर ती क्रिया भविष्यकाळामध्ये चालू असेल असं आपण काय करतो? गृहीत धरतो. ओके, इमॅजिन करतो भविष्यकाळामध्ये ती क्रिया काय असेल? चालू असेल. मग हा टेन्स आहे तो नंबर 6 आपण दिला. आणि ओळखायचं कसा? तर व्हर्बला त आणि असेलचा वापर केला जातो. क्रियाबद्दल काय वापर केला जातो? त आणि असेल. ओके, त असेल. आता याचा फॉर्म्युला दिलेला आहे बघा. आता याचा फॉर्म्युला काय? सब्जेक्ट प्लस विल ऑब्लिक शाल. काय फॉर्म्युला? सब्जेक्ट प्लस विल ऑब्लिक शाल प्लस बी प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. ओके, सब्जेक्ट नंतर विल किंवा शाल येतं बी, वर्ब आयएनजी म्हणजे वर्बचा फर्स्ट फॉर्मला आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. ओके, आता मराठी वाक्य दिलेलं आहे बघा. ती बोलत असेल. काय दिलेलं आहे? ती बोलत असेल. ओके, तुम्ही अशी तुमच्या रुटीन लाईफची वाक्य तयार करू शकता. म्हणजे माझी आई जेवण करत असेल. ओके, माझा भाऊ खेळत असेल. भविष्यकाळात ती क्रिया घडत असेल असं आपण काय करतो? इमॅजिन करतो. समजलं ना काय? ते वाक्याच्या शेवटी व्हर्बला काय येतं? त आणि असेल. या ठिकाणी मी तुम्हाला आयडेंटिफिकेशन दिलेलं आहे बघा. व्हर्बला आता या ठिकाणी वाक्यात व्हर्ब काय बघा? बोलणे हे व्हर्ब आहे. बोलणे या शब्दाला काय लागलेलं आहे? त. त असेल. काय आहे? व्हर्बला त असेल. मग ती क्रिया कोणता टेन्स आहे तो? चालू भविष्यकाळ. ओके, आता याचा फॉर्म्युला याप्रमाणे सॉल्व्ह करायचं आहे. कोण सांगू शकतो वाक्य? ती बोलत असेल. काय? ती बोलत असेल. कोण सांगेल वाक्य? येस, शी विल बी स्पीकिंग. ओके, शी विल बी स्पीकिंग. ओके, विल शॅलचा वापर तुम्हाला सांगितलेला आहे. मॉडर्न इंग्लिशमध्ये सगळ्याच ठिकाणी सगळ्या सब्जेक्ट्सना विलचा वापर केला जातो. ओके, आय आणि उईला फॉर्मल इंग्लिशमध्ये आय आणि उईला शाल वापरतात. पण आता मॉडर्न इंग्लिशमध्ये आपण आय आणि उईला विल वापरला तरी चालतं. ओके, नंतर तो खेळत असेल. या ठिकाणी व्हर्ब काय बघा? तो खेळत असेल. खेळणे. खेळणे व्हर्ब आहे. त्याला तिकडनं काय लागलेलं आहे बघा? त असेल. ओके, मग कसं येणार वाक्य इंग्लिशमध्ये? तो खेळत असेल. ही विल बी प्लेइंग. ओके, ही विल बी प्लेइंग. ओके, अंडरस्टूड? समजलं? तर आपण काय बघितलं बघा? कंटिन्युअस फ्युचर टेन्स, चालू भविष्यकाळ. आता अजून मी काही वाक्य विचारणार याच्यावर. समजलं? ओके, तो अभ्यास करत असेल. रेज युअर हँड. तो अभ्यास करत असेल. येस, माहित आहे. असेल. ही विल स्टडी. रॉंग, रॉंग, रॉंग. येस, मुग्धा टेल. You miss one word later. One He word. will be study. Very good. He will be studying. Okay. ती गात असेल. कसं येणार? येस, अस्मित टेल. माईक टेल. ती गात असेल. He will be singing. ती. She will be singing. सिंगिंग. ओके, आम्ही काम करत असू. कसं येणार? आम्ही काम करत असू. येस, यू टेल. आम्ही. We shall be working. वर्किंग. ओके, ओके, अंडरस्टूड. ओके, तो पुस्तक वाचत असेल. येस, He will be reading book. व्हेरी गुड. आता आपण काय बघणार आहोत? निगेटिव्ह सेंटेन्स बघणार आहोत. तर निगेटिव्ह कसे येतात वाक्य बघा? निगेटिव्ह सेंटेन्सेस कसे येणार? त नसेल. आता पॉझिटिव्ह काय झालं आपलं? त असेल. निगेटिव्ह कसं येणार? त नसेल. आता पॉझिटिव्ह काय झालं? त असेल. कंटिन्युअस फ्युचर. निगेटिव्ह काय येणार? त नसेल. ओके, मग विल शॅल नॉट बी किंवा वोंट बी प्लस व्हर्ब आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. विल नॉटचं कॉन्ट्रॅक्शन काय होतं? विल नॉटचं कॉन्ट्रॅक्शन आता सांगितलं. वोंट. ओके, मग आता ती खेळत नसेल. कसं येणार निगेटिव्ह? आता हे निगेटिव्ह केलं. ती बोलत असेल. त्याचं निगेटिव्ह कसं येणार? ती बोलत नसेल.